चव्हाण साहेब, आम्ही गेली 3 दशकं सातत्यानं अशोक चव्हाण म्हटलं की मग आपसूक आमच्या तोंडामध्ये काँग्रेसचे नेते असा शब्द येतो. आता ते थोडंसं भाजपचे नेते म्हणताना आम्ही अडखळतो, जसं तुम्ही परवा अडखळलात तसा. तर तुम्ही अडखळलात की नाही भाजपमध्ये जाताना, किंवा एक विचार भाजपकडचा जेव्हा सुरू झाला त्यावेळेला कुठे असं 2 वेळेला, 4 वेळेला, 10 वेळेला विचार करावा अशी परिस्थिती तयार झाली? नक्कीच हा निर्णय घेत असताना 10 वेळा विचार करूनच निर्णय घ्यावा लागला हे मी नाकारत नाही. हा निर्णय सोपा नव्हता हे मला मान्य आहे. परंतु शेवटी पक्षाचं भविष्य आणि आपलं भविष्य हे दोन्ही काही वेगळी नाहीत. ज्या अर्थी महाराष्ट्राची जी एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये काही घडेल असं काही मला चित्र दुर्दैवाने दिसत नव्हतं. मी अनेकांना सांगितलं आणि वेळोवेळी का निवडणुका आता आल्या जवळपास 10-15 दिवसावर. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत पूर्वतयारी म्हणजे अचानक एखादा 10 दिवसात होत नसते. वर्ष दीड वर्ष तयारी करावी लागते, माहिती घ्यावी लागते, जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याचं काय मत आहे मन आहे ते समजलं गेलं पाहिजे आणि निवडणुकीमध्ये रणनीती करून स्ट्रॅटेजी करून उतरावं लागतं. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये असं घडताना काही मला तरी दिसलं नाही. कदाचित त्यांच्या नेत्यांच्या पातळीवर त्यांच्या काही तयारी असेल तर मला कल्पना नाही, पण किमान मी तरी पाहिलं नाही की ह्याच्यामध्ये काही विशेष काही घडतं आहे का. त्यामुळे इथे काही घडतच नसेल किंवा करायची इच्छाशक्तीच नसेल आणि फक्त जर वरवर दाखवायचं असेल श्रेष्ठींना तर यातून काही निष्पन्न फारसं चांगलं होणं, आपण आपल्या स्वतःलाच फसवतो आहे असंच एक चित्र एकंदरीत दिसलं होतं.